नमस्कार मित्रांनो, आज आपण आपलं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार यांनी जो 15 रुपये उसावर कर्ज लावला आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत, व्यक्त होणार आहोत। अहो सरकारवाल्यांनो, काय धंदा काढला था? पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत द्यायची म्हणता पण पैशाचं ओझं त्याच्याच खिशातून। अरे बाप्पा रे, ही कसली दया! आमच्याच खिशातून घ्या, आमच्याच हातात ठेवा आणि वर फोटो काढून स्वतःला देवदूत दाखवा। अरे शेतकरी आधीच कर्जात बुडालेला, त्याच्या डोक्यावर वीज बिल, खत, औषध, मजुरी, बँकेचं कर्ज हे सगळं आहे। तो कसाबसा पिकवतोय, त्यातून तुमच्या कारखान्याला ऊस नेतोय आणि वर तुम्ही म्हणता प्रत्येक टन ऊसावर 15 रुपये कापणार, ते पूरग्रस्तांना मदत करायला। अरे लाज वाटायला हवी, लाज। अबे ही योजना काढायला बसणार जाबे, सरकार म्हणे मदत करतंय, पण सत्य काय? मदत शेतकऱ्याच्याच खिशातून शेतकऱ्यालाच देते। सरकार फक्त ढोल वाजवते, ढोल। शेतकरी हा अगदी शिवरायांचा सैनिक आहे बा। पोटभर जेवण नाही पण मातीला धरून उभा राहतो। दिवसभर उन्हात पावसात, कधी पुरात, कधी दुष्काळात जीवाचं रान करून पिकवतो। रात्री मात्र चिंता खातो, कर्ज कसं फेडू, खताचं बिल कसं देऊ, टँकवाल्या उद्या घरात दारात तर येणार नाही, पूर आला तर त्याचं पीक वाहून जातं, दुष्काळ आला तर मुळं सुकतात, मग तो कसाबसा पोट भरण्यापुरता जगतो। आणि सरकार त्याच वेळी म्हणतं पूरग्रस्ताला मदत द्यायची आहे म्हणून तुझ्या पिकातून 15 रुपये कापतो। अरे ही काय दया नाही रे, ही तर टिंगल आहे, टिंगल। म्हणजे शेतकऱ्याच्या पोटावर लाथ मारू, त्याच्या खिशातून पैसे खेचून त्यालाच सांगायचं आम्ही मदत केली। अरे हा सरकारवाल्यांचा धंदा, म्हणजे मदतीच्या नावाखाली लूट। पूर आला की काय होतं? मंत्री कॅमेरा घेऊन पोहोचतात, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पत्रकार बोलवतात, मग मोठं भाषण करतात। आम्ही पूरग्रस्तांना मदत देणार, आमचं सरकार जनतेसाठी या करेंग्या व्हा करेंग्या म्हणतो, राईट आहे ना? अरे पण खरी गोष्ट काय? मदत सरकारकडून नाही, शेतकऱ्याकडून जाते। सरकार फक्त श्रेय घेऊन पुढे येतं, फोटो काढतो, न्यूज हेडलाईन येते, पण खऱ्या मदतीचा घाम कुणाचा? शेतकऱ्याचा। अरे उद्योगपतीवर का नाही टाकत हा भार? मोठ्या कारखानदारांवर का नाही टाकत? कारण त्यांच्याकडून निवडणुकीला तुम्हाला पैसा येतो म्हणून। म्हणजे सरळ राजकारणाचा हिशोब आहे। पूरग्रस्त शेतकरी आणि ऊस शेतकरी दोघंही बळी, आणि सरकार मात्र ढोंगीपणा करून दानशूर बनतं। सरकारवाल्यांनो, पर्याय कमी नव्हते हो। जाहिरातीवर लाखो करोडो उधळपट्टी करता तुम्ही, हजारो कोटींचा फंड तुम्हाला जाहिरातीवर असतो, ती थांबवा ना। मंत्र्यांचे विदेश दौरे त्या थांबवा, 5 स्टार हॉटेलमध्ये थांबणं ते थांबवा जरा थोडंसं। उद्योगपतीवर कर लावा, पूरकर नावाचा। उद्योगपतींना तुम्ही हजार कोटी काय करता? माफ करता ना, करता की नाही? 1000 कोटी तुम्हाला त्यांना माफ करायला असतात। शेतकऱ्याचं इकडं नुकसान जरी झालं तरी सुद्धा त्याचं कर्ज माफ होत नाही। तिजोरीतून थेट मदत द्या, केंद्राकडे विशेष पॅकेज मागवा। नेत्यांच्या तिजोरीला हलवा जरा, पैसा कसा पडेल बघा। आजपर्यंत एवढा पैसा कधीच बघितला नसेल, तेवढा नेत्यांना हलवल्यावर पैसा पडेल तुमच्याकडे सगळ्यात जास्त। पण नाही रे, तुम्हाला शेतकरीच सोपा वाटतो, कारण शेतकरी हा नेहमीच बळीचा बकरा। त्याला गप्प बसवायचं, कधी ऊसाचं पैसे अडवून, कधी दुधाचे भाव पाडून, आता थेट मदतीचा ओझ टाक। पूरग्रस्तांना खरी मदत हवी आहे, पण ती शेतकऱ्याच्या पोटावर लात मारून मिळालेली नको। सरकारने स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या जबाबदारीतून मदत करायला हवी। आता जनता आणि शेतकरी दोघेही जागे व्हायला हवे। सरकारला सरळ सवाल विचारायला हवे, मदत कुणाच्या पैशातून करतात? कपात का फक्त शेतकऱ्यांवरच? कपात का फक्त शेतकऱ्यांवरच? उद्योगपतींना का सोडलं? जाहिरातीवर लाखो खर्च करायला पैसे आहेत, पण पूरग्रस्तांसाठी नाही आहेत। जनता गप्प राहिली तर उद्या कुणाच्या खिशावर हात टाकतील सांगता येत नाही। आज शेतकरी लुटतोय, उद्या तुम्ही आम्ही लुटू। पूरग्रस्त बिचारे बुडालेले, शेतकरी लुटलेला, दोघंही बळी। आणि सरकार मात्र गाजावाजा करतं, दानशूर बनतं। पूरग्रस्त शेतकऱ्याला त्याच्या खिशातूनच मदत, ही मदत नाही, हा सरकारवरचा चोर बाजार आहे। सरकार मदत द्यायची असेल तर तुमच्या तिजोरीतून द्या, आमच्या घामातून नको।
शेतकरी उठला की तुमच्या गादी खालचं गालीचं जे आहे ना ते उपटलं जाईल आणि तेव्हा जनतेचा हिशोब वेगळाच होईल. रस्त्यावर येतात, रस्त्यावर गालीचं काढल्यानंतर